2000च्या जितक्या नोटा बँकेत भरल्या तितक्याच नोटा 1000 आणि 200 रुपयाच्या भरल्या. जर त्याने एकूण रक्कम 16,000 रुपये भरली तर त्यांनी भरलेली एकूण नोटांची संख्या किती? परत एकदा नोटांची संख्या विचारली म्हणून घाबरायचं नाही. 2000च्या जेवढ्या नोटा आहेत की नाही, कुणी आमिरनं भरलेल्या बँकेमध्ये तेवढ्याच 1000च्या सुद्धा आहेत, तेवढ्याच 200च्या सुद्धा आहेत. मग आपण काय करतो, नेहमी ठरल्याप्रमाणे आपण काय करू, या नोटांची संख्या जी आहे की नाही आमिरने भरलेली आहे 2000ची, त्याला x मानू. मग जर आपण याला x मानलं तर आपण याला सुद्धा x मानलं पाहिजे, याला सुद्धा x मानलं पाहिजे. मग आपण काय करावं लागेल, ह्यांची करावी लागेल बेरीज. बाई बेरीज किती होते बघा, हे 2000, हे 1000, 3000 आणि हे 2000 किती झालं, 3200. 3200x किती रुपये झाले, 16,000. समजते का बघा, 2000च्या x नोटा म्हणजे 2000x, 1000च्या x नोटा म्हणजे 1000x, 200च्या x नोटा म्हणजे 200, ते एकूण रक्कम. मग हे सगळ्यांची मिळून रक्कम किती झाली, 16,000 रुपये. मग आपण सगळ्यांची बेरीज केली, 2000, 1000, 200, 3200x आणि 16,000. चला सोपं काम झालं. इथेच मी काय शून्याला शून्य कट, शून्याला शून्य कट घेतो, बरोबर. मग x बरोबर काय आलं, 160 भागिले 32. आता 32चं कसं असतं, 32 काय करा तुम्ही, 32 काय करा, 32ला 160, 32ला काय करा, 16 दुने 32, 16 गुणिले 2. आता सोपं जात आहे, 16 एका 16, 16 10 160, बे एक बे, बे पंचे 10. x बरोबर आला मित्रांनो 5. म्हणजे काय केले, त्यांनी भरलेल्या एकूण नोटांची संख्या किती होती, तर 5 होती. मग आपलं ऑप्शन उत्तर काय 5 आहे का, नाही. आपण काय करायचं, हे 5 आलं, हे 5 आलं, हे 5 आलं, म्हणजे टोटल नोटा 3x झाल्या आणि 5 त्रिक 15. उत्तर आले 5 त्रिक 15. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर आलेलं आहे.